नमस्कार मित्रांनो, टेक्निकल नॉलेजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बेसिक इलेक्ट्रिकल व नेटवर्कवरील काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहे. चला तर सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, अणूमधील व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सर्वात बाह्य कक्षेत जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, तांब्याच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 29. तिसरा प्रश्न आहे, कंडक्टरमधून एका एम्पियर करंटसाठी एका सेकंदात किती इलेक्ट्रॉन्स हलतील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 6.24 गुणिले 10⁻18 एवढे इलेक्ट्रॉन्स एका सेकंदात हलतील. चौथा प्रश्न आहे, डायरेक्ट करंटचा गुणधर्म काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विद्युत प्रवाहाची तीव्रता आणि दिशा स्थिर राहते. पाचवा प्रश्न आहे, विद्युत प्रवाह कंडक्टरमधून गेल्यास कोणता प्रभाव निर्माण होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, थर्मल प्रभाव. सहावा प्रश्न आहे, कॉईलमधून विद्युत प्रवाह गेल्यास कोणता प्रभाव निर्माण होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चुंबकीय प्रभाव. सातवा प्रश्न आहे, मानसिक रुग्णाच्या उपचारासाठी विद्युत प्रवाहाचा कोणता प्रभाव वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शॉक प्रभाव. आठवा प्रश्न आहे, विद्युत प्रवाह इलेक्ट्रोलाइटमधून जात असल्यास परिणामाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रासायनिक. नववा प्रश्न आहे, वायर मोजण्याच्या साधनाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मानक वायर गेज. 10वा प्रश्न आहे, SWGचा विस्तार काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मानक वायर गेज. 11वा प्रश्न आहे, OH वितरण ओळींसाठी कोणते कंडक्टर वापरले जातात? मित्रांनो, ओव्हरहेड लाईनसाठी कोणते कंडक्टर वापरले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बेअर कंडक्टर. 12वा प्रश्न आहे, 7/20 केबलमध्ये 7 काय सूचित करते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कंडक्टरची संख्या. 13वा प्रश्न आहे, इन्सुलेशन टेपसाठी कोणती इन्सुलेटेड सामग्री वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्लास्टिक. 14वा प्रश्न आहे, इन्सुलेटेड कंडक्टरच्या इन्सुलेशनवर अतिरिक्त आवरणाचा हेतू काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अधिक यांत्रिक शक्ती जोडण्यासाठी. 15वा प्रश्न आहे, कोणता जॉईंट फक्त कमी करंट सर्किटसाठी योग्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एरियल टॅप संयुक्त. एरियल टाईप जॉईंट हा फक्त कमी करंट सर्किटसाठी योग्य आहे. 16वा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारचे टॅप जॉईंट अधिक तन्य तणावासाठी योग्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नॉटेड टॅप जॉईंट. 17वा प्रश्न आहे, वायरची लांबी वाढवण्यासाठी ओव्हरहेड लाईन्समध्ये कोणत्या प्रकारचे सांधे वापरले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वेस्टर्न युनियन संयुक्त. 18वा प्रश्न आहे, सोल्डरिंग आयर्न बीड बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तांबे. तांब्याचा सोल्डरिंग आयर्न बीड बनवण्यासाठी उपयोग केला जातो. 19वा प्रश्न आहे, जमिनीखालील केबल जॉईंट सोल्डर करण्यासाठी कोणती सोल्डरिंग पद्धत वापरली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पॉट अँड लॅडल मेथड. 20वा प्रश्न आहे, ॲल्युमिनियम कंडक्टर सोल्डरिंगसाठी कोणते सोल्डर वापरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अल्कॅप सोल्डर. 21वा प्रश्न आहे, मध्यम व्होल्टेज ॲप्लिकेशनमध्ये टप्प्याटप्प्याने किमान बसबार क्लिअरन्स किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 32 मिलीमीटर.
22वा प्रश्न आहे, आई नियमानुसार उच्च आणि अतिरिक्त उच्च व्होल्टेजसाठी ग्राहकांच्या शेवटी पुरवठा सुरू होण्याच्या टप्प्यावर जास्तीत जास्त अनुज्ञेय व्होल्टेज ड्रॉप किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 12.5%. 23वा प्रश्न आहे, आई नियमानुसार केबलला वितरण मंडळाशी कसे जोडावे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोणतेही केबल स्ट्रँड न कापता लग स्क्रीम करून. 24वा प्रश्न आहे, आई नियमानुसार व्यावसायिक वायरिंगमध्ये भिंतीमधून जाणाऱ्या कंडक्टरचे संरक्षण करण्यासाठी कोणता वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कडक धातूची नळी. 25वा प्रश्न आहे, लॅनचे पूर्ण रूप काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकल एरिया नेटवर्क. 26वा प्रश्न आहे, लॅनचे इंटर प्रोसेसर अंतर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 0 ते 1 किलोमीटर. 27वा प्रश्न आहे, लॅनमध्ये डेटा ट्रान्समिशनचे माध्यम कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कोएक्सियल केबल. 28वा प्रश्न आहे, लॅनची वैशिष्ट्ये काय आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकाच इमारतीत 2 किंवा अधिक संगणकांचा समूह. 29वा प्रश्न आहे, इलेक्ट्रिकल ड्राईव्ह म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इलेक्ट्रोमेकॅनिकल उपकरण. 30वा प्रश्न आहे, इलेक्ट्रिकल ड्राईव्हचा वापर कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विद्युतकर्षण. 31वा प्रश्न आहे, AC ड्राईव्हचा फायदा कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गती आणि डिझाईन गुणोत्तरांना वरच्या मर्यादा आहेत. 32वा प्रश्न आहे, कोणत्या रंगाचा LED ड्राईव्हमध्ये झालेला दोष दर्शवतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लाल. 33वा प्रश्न आहे, UPSचा विस्तार काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अखंड वीज पुरवठा. 34वा प्रश्न आहे, कोणत्या वायरिंगला वायरवेज असे नाव दिले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी PVC केसिंग आणि कॅपिंग वायरिंग याला वायरवेज असे नाव दिले जाते. 35वा प्रश्न आहे, ऑफलाईन UPSच्या ब्लॉक डायग्राममध्ये कोणता भाग चिन्हांकित केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बॅटरी चार्जर. 36वा प्रश्न आहे, UPSच्या बॅटरीचा बॅकअप वेळ आणि क्षमतेचा काय संबंध आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बॅटरीची क्षमता वाढते, बॅकअप वेळ वाढतो. 37वा प्रश्न आहे, विजेपासून संरक्षणासाठी UPSच्या ट्रान्सफॉर्मर वळणावर कोणता घटक जोडला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पॉलिस्टर कॅपॅसिटर. 38वा प्रश्न आहे, कोणत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाला UPS आवश्यक आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संगणक. 39वा प्रश्न आहे, UPS वायरिंगमध्ये बॅटरी जवळ का ठेवायची? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी व्होल्टेज ड्रॉप कमी करण्यासाठी. 40वा प्रश्न आहे, 2 किंवा अधिक UPSच्या इंटरकनेक्शनसाठी व्यावसायिक इन्स्टॉलेशनमध्ये कोणते समायोजन करावे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रिलेवर बदल वापरून. 41वा प्रश्न आहे, इन्व्हर्टरची क्षमता कशी व्यक्त केली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी व्होल्ट एम्पियर. 42वा प्रश्न आहे, इन्व्हर्टर आणि बॅटरी जोडण्यासाठी कोणती वायर वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशेष ऑटो वायर. 43वा प्रश्न आहे, इन्व्हर्टरमध्ये न्यूट्रल कसे दिले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इन्व्हर्टर आउटपुट आणि AC मेनसाठी हे सामान्य आहे. 44वा प्रश्न आहे, RJ45 केबलमध्ये किती कलर कोडेड वायर आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 8.
45वा प्रश्न आहे, 3 दिवे असलेल्या वसतिगृहाच्या वायरिंगसाठी सिंगल वे स्विच आणि 2 वे स्विचची किती संख्या आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1 सिंगल वे आणि 3 2 वे. 46वा प्रश्न आहे, इथरनेट RJ45 केबलच्या 2 जोड्यांमध्ये कोणते 2 रंग वापरले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संत्रा आणि हिरवा. 47वा प्रश्न आहे, कोएक्सियल नावाचा संदर्भ काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2 कंडक्टरचा सामायिक अक्ष. 48वा प्रश्न आहे, सहअक्षीय केबलचा वापर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्हिडिओ सिग्नल प्रसारित करण्यासाठी सहअक्षीय केबलचा वापर करतात. 49वा प्रश्न आहे, कोणता संगणक नेटवर्किंग घटक अनेक इथरनेट विभागांना एकत्र जोडतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हब. 50वा प्रश्न आहे, टेलिफोन केबलसाठी ॲनिल्ड कॉपर कंडक्टर वापरण्याचे कारण काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अधिक लवचिकता मिळवण्यासाठी.